जय एसटी विधिक शेतकरी मित्र हो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। शुभम आल्लाट यांनी एक प्रश्न विचारला आहे। सर, मी 11 गुंठेसाठी कृषी अमृत 10 बॅग 2-2 RNPH चे 600 ग्रॅमचे पॅकेट, सम्राट शक्ती मिराकल ह्युमस गोल्ड हे 1.5 बॅग अशा प्रकारे टाकलेला आहे। तर 12 जूनची लागवड आहे, तर मी पुन्हा बेसल डोस टाकावा की LSQ शिलाजीत करावी? पहिली गोष्ट म्हणजे आले, हळद किंवा भाजीपाला या पिकांमध्ये जेव्हा आपण पहिला बेसल डोस टाकतो, या पिकांमध्ये सरासरी आपण दर 2 महिन्याला तुम्ही बेसल डोस टाकला पाहिजे। जर तुमची भाजीपाला सारखं एखादं पीक जसं कारले आहे, दोडका आहे, वांगे आहे, टोमॅटो आहे, तोडतात तुम्ही सतत, काकडी आहे, त्याला तुम्ही दर 25-30 दिवसाला बेसल डोस टाकला पाहिजे आणि दोघांच्या मध्ये तुम्ही LSQ शिलाजीत केली। तर तुम्ही आता LSQ शिलाजीत केली पाहिजे। परत तुम्ही 2 महिने पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तुम्ही हाच बेसल डोस रिपीट केला पाहिजे। हे जर तुम्ही 3 वेळा केलं, 3 बेसल डोस तुम्ही रिपीट केले आणि त्याच्या दोघांच्या मध्ये असं 3 वेळा तुम्ही जर LSQ शिलाजीत केली तर तुमचं पीक हे अत्यंत धष्टपुष्ट येईल आणि विक्रमी अशा प्रकारचं उत्पन्न देईल। मग सर्व शेतकऱ्यांनी लक्षात काय ठेवलं पाहिजे की जेव्हा आपण भाजीपाला वर्गीय पिकं करतो, तुम्हाला जोपर्यंत तुमचे तोडे चालू आहे तोपर्यंत तुम्हाला बेसल डोस आणि LSQ रिपीट करायचं आहे। तुमचं जर आले, हळद यासारखं जर एकाच टाइम हार्वेस्टिंग करणारं जर 8-9 महिन्याचं पीक असेल तर त्यावेळेस तुम्हाला 3 वेळा बेसल डोस टाकायचा आहे आणि 3 वेळा LSQ शिलाजीत करायचे। यानंतर आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे, तुम्ही जर 3 बेसल डोस माती तयार करताना म्हणजे एक रोटावेटर मारल्यानंतर, एक वाफे तयार केल्यानंतर त्याच्या बेडवरती आणि सगळ्यात शेवटी लागवड करताना असे 3 बेसल डोस जर तुम्ही सोबत टाकले, त्यानंतर तुम्हाला पुन्हा बेसल डोस न टाकता तुम्ही LSQ वर शेती करू शकता। परंतु शेतकरी टप्प्याटप्प्याने बेसल डोस टाकतात आणि 2 बेसल डोसच्या मध्ये LSQ शिलाजीत करतात। तसंही तुम्ही या ठिकाणी अवलंब करू शकता। दोन्हीही प्रकारे तुम्हाला उत्पन्न चांगलं मिळेल आणि तुम्ही जर याच्यामध्ये बेसल डोस स्किप केले तर तुमचं उत्पन्न थोडंसं कमी होईल। एवढाच तुम्हाला फरक त्या ठिकाणी बघायला मिळेल। धन्यवाद।